आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे। तर व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवरती ओपन व्हा। तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, तर इथं मोबाईल नंबर टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की व्हेरीफाय हा ऑप्शन झालेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। आता OTP टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की मोबाईल OTP क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपला एक OTP येणार आहे। आता हा OTP टाकल्यानंतर तुम्ही ते खाली पाहू शकता की आपला कॅप्चा कोड दाखलेला आहे, तो आता आपल्याला जसं तसा भरायचा आहे। कॅप्चा कोड भरल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर डबल एक पेज ओपन होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेलं आहे। इथे जी स्कीम आहे आपल्यावाली PMJAY हे सिलेक्ट करायचं आहे। ते ऑलरेडी आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करायचं आहे। नंबरला सब स्कीम नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथून PMJAY याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता डबल आपल्यासमोर डिस्ट्रिक्ट निवडा म्हणून आलेला आहे, त्याच्यावर जाऊन आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे। आता डिस्ट्रिक्ट सर्च करायचं तुम्ही पाहू शकता की आता सर्च कशाने करायचं आपलं आहे। तर आपल्याला सर्च करायसाठी ऑप्शन दिलेलं आहे फॅमिली ID, आधार नंबर, नाव आणि PMJAY ID। सोपा पर्याय आहे की आधार कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर मागणार आहे, तिथं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। सर्च टाकलेला आहे, याच्यावरती क्लिक नंबर सर्च केल्यानंतर आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेला आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता की आपल्या कुटुंबातले सर्व व्यक्तीचे नाव इथं आलेले आहेत। आता इथं कोणाकोणाचे आयुष्यमान कार्ड बनलेले आहेत तिचे देखील इथं नाव आलेलं आहे। आता ज्याचं आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याच्यावरती समोर ॲरो दाखवलेला आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं आपला आधार कार्ड नंबर दाखवत आहे, त्याच्या व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशी सूचना येईल, ही वाचून घ्यायची आहे। याच्यानंतर इथं खाली बॉक्समध्ये येस नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ॲलो करायचं आहे। ॲलो केल्यानंतर इथं दाखवलं आहे की आपला इथं सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथून आपल्याला आधार OTP आपल्याला करायचा आहे। तर जेव्हा आपला आधार OTP क्लिक करायचं नंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP आलेला आहे। OTP टाकल्याच्या नंतर डबल एक बेनिफिशरी एक OTP आलेला असेल आपल्या मोबाईलवरतीच। आता आपण दोन्ही OTP टाकून घेतले आहेत। टाकून घेतले की नाव दाखवलेलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेलं आहे। कुटुंबातील ज्या लोकांचे कार्ड बनलेले आहेत त्यांचं नाव इथं आलेलं आहे, फोटो सहित आलेलं आहे। तर आपल्या ज्या व्यक्तीचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला नुसतं टिक मार्क करायचं आहे। इथं असली बॉक्समध्ये टिक करायचं आहे। टिक मार्क केल्यानंतर आपलं इथं खाली कार्ड आलेलं आहे। तर इथं सिंपली इथं बॉक्समध्ये तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दाखवत आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्या मोबाईलमध्ये तिथून पाहू शकता तुम्ही की डाउनलोड सुरू झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की आपल्या मोबाईलमध्ये आपलं आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झाले आणि सक्सेसफुल झाले म्हणून असा मेसेज आपल्याला आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।